नमस्कार, मी अलका जोशी आज आपल्या समोर आठवणीतील साठवणीतील अशी एक निवडक कविता ठिकाणी सादर करणार आहे। रांगोळी घालताना काही मुलींना पाहून राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रत यांना सुचलेली साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने परी किती होती जगी आंधळे। रांगोळी बघुनी इतपर तरी होणे तई शहाणे, रांगोळी बघुनीच केशव सुता हे आठवे बोलणे। रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्या मला वाटतो, स्पष्टत्वे इतक्या अशक्य कथनी वाटे तुला काय तो। जो तू ते वदवेन अर्थ मनीचा तोंडात आला तरी, तो मी बोलून दाखवीन अगदी साध्याच शब्दी परी। चैत्री अंगण गोमये सकलही सम्मार्जिले सुंदर, रांगोळी ही कुणी तिथे निज करी ती घातली त्यावर। ज्या आमंत्रण त्या घरी मुळी नसे ऐशा स्त्रिया लागुनी, त्या चिन्हातून हा विशेष निघतो आहे गमे मनमनी। या आज असे सुरेख हळदी कुंकू पहा या स्थली, बत्तासे बहु खोबरे हरभरे खैरातही चालली। ठावे कोण न जात येत दिधले कोणास आमंत्रण, नाही दाद घरात ही मुळी कुणा दे धीर हे लक्षण। संधी टाकून छान फौज तुमची कोठे पुढे चालली, बायांनो अगदी खुबी विसरता तैलंग वृत्तीतली। नाते स्नेह निदान ओळख तुम्हा येथे न आनी तरी, या आमंत्रण राहू द्या परी शिरा साऱ्या जणी या घरी। लाभे ते फुकटातलेच हळदी कुंकू तुम्हाला जरी, होई काय नफा अचानक तया माझीन किती तरी। ही आगंतुक वृत्ती आपण जरी धिक्कारिली या परी, प्राप्ती चार घरे उगीच फिरून होईल का हो तरी। चाले काय असे उगीच भिवूनी तुम्हीच सांगा खरे, या डोळा चुकवून नीट डरता आता कशाला बरे। कोणाच्या नजरेत येईल तरी होणे असे काही का, केला का खटला कुणावर कुणी ऐसा अजून पुका। बायांनो तर या नकाच रवडू संधी अशी हातची, जा जे काही मिळेल तेच भरल्या रस्त्यातून खातची। कामे ही असली हितावह कधी होतील का लाजुनी, या तर धावनी तेजू नका ही रीती पुराणी जुनी। कोणाच्या घरचे असेल हळदी कुंकू कधी नेमके, ज्या बायास नसेल हे चुकुनिया केव्हा तरी ठाऊके। रांगोळी बघुनी इतपर तरी होणे तई शहाणे, कोठे चालत काय काय अगदी हे नेहमी पाहणे। खरेच पूर्वीच्या काळी सडा सम्मार्जन आणि अंगणामध्ये खूप मोठी अशी रांगोळी 2-4 मुली एकत्र मिळून काढत असत आणि त्या सडा सम्मार्जन रांगोळीकडे पाहून कोणाच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे वा हळदी कुंकू आहे हे कळायचेच।